अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, अडचणी दूर होऊ देत आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये विजय प्राप्त होऊ दे हीच आज स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत जो तुमच्या डोळ्यामध्ये आपसुकच पाणी आणणार आहे. खूप सुंदर असा अनुभव आहे. खरंच स्वामींची लीला किती अगाध आहे. स्वामींनी एका नास्तिकाला कसं स्वामी सेवेत आणलं हे तुम्हाला आजच्या या अनुभवावरून समजेल. तर चला या अनुभवाला सुरुवात करूया. गाडी अक्कलकोटला आली. साहेब उतरले, बाई पण उतरल्या. आलं एकदाच तुझं अक्कलकोट. साहेब पुटपुटले व म्हणाले, आता हे सामान कोण नेणार आणि आपली राहायची सोय? गर्दी किती आहे पाहिलंस का? तरी मी म्हणत होतो मला यायचं नव्हतं. या स्वामींच्या पाहण्यामध्ये सगळं वाया घालवलं. आता बास की, त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धावत आला. जी सामान न्यायचंय? साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले. बाईस म्हणाल्या, न्यायचंय पण गर्दी दिसते. कुठं राहायचं ठरलं नाहीये. कुठे तुम्ही नेणार? साहेब संशयानं अजूनही पाहत होते. बाईंना म्हणाले, कोण कुणास ठाऊक. कोण आहे तो? माहीत नाही. लागलीच लगेच बोलायला. तेवढ्यात तो वयस्कर गृहस्थ म्हणाला की जी मी बराबर घेऊन जातो बघा. छान राहायची सोयबी होईल. मग घे सामान. बाई त्याला म्हणाल्या. घे सामान काय? कोण रे तू आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल. साहेब त्याला म्हणाले. साहेबांचं हे बोलणं ऐकून तो वयस्कर गृहस्थ हसला आणि म्हणाला की माझं नाव नरसू. म्या कशापायी फसवेन? फसलेत समदेच देवा. कुणी शहाणा नाही इथं. म्या मार्ग दाखवतो बघा. चला तर, असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं. बाई साहेबांना हळूच म्हणाल्या, आता गप बसा. किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. एक छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनं त्यांची व्यवस्थित सोय लावून दिली. साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं. सोय लागताच त्यानं विचारलं, पायाला काय झालंय? तेवढ्यात बाई म्हणाल्या की 2 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंट झालेला. हाडाचा चुरा झाला होता. ऑपरेशन झालं होतं पण पाय मात्र अधू झाला. बाईंचं हे बोलणं ऐकून नरसू साहेबांच्या पायाजवळ जाऊन बसला. त्याच्या डोळ्यामध्ये करुणा दाटली होती. स्वामी बाबांची कृपा म्हणून आलायस ना व? तो म्हणाला. हे ऐकून साहेब उसळले. कसले स्वामी? कसलं काय? माझा विश्वास नाहीये. हिच्यासाठी मी आलो. मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून. मी नास्तिक आहे. जा बाई, आता दर्शन करून घे. मी पडतो इथे. किती कटकट आहे. साहेबांचं बोलणं ऐकून नरसू म्हणाला, जा तुम्ही बाई, मी थांबतो इथं. साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो. नरसू साहेबांना म्हणाला. नको रे, आहे ते बिघडवशील. साहेब त्याला म्हणाले. मी येते जाऊन. बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला. जसा पाय चोळत गेला तसं साहेबांना निद्रा लागली. थोड्या वेळानं जाग आली तेव्हा त्यांना खूप बरं वाटत होतं. त्यांनी पाहिलं की उशापाशी नरसू होता. सहज त्यांचं पायाकडे लक्ष गेलं. काहीतरी पान बांधून पट्टे बांधलेली होती. साहेब क्षीण आवाजात म्हणाले, नरसू पाणी हवं आहे. त्यानं लगबगीनं पाणी आणलं. आधार दे स्वतःच पाणी पाजलं. बरं वाटेल बघा आता तुम्हाला. लय प्रवास झाला ना म्हणून. नरसू साहेबांना म्हणाला. साहेब म्हणाले की बरं वाटतंय. चहा मिळाला तर बरं होईल. हां आणतो ना म्हणत गडबडीनं नरसू गेला. चहा आणला. पुन्हा त्यांना आधार देत चहा पाजला. साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं व म्हणाले, नरसू तुझ्यात देव आहे खरा. हाच देव. आणि लोक मूर्खासारखे मंदिर मठाचं स्तोम माजवतात. कुठले बाबा स्वामी? यावर नरसू म्हणाला,
तो नांदतो मंदिरात मठात, पर स्पंदतो मात्र हृदयात. यावर साहेब त्याला हसले आणि म्हणाले, भोळा आहेस रे तू. इतकं माझं केलं म्हणजे तोच देव. आधी संशय घेतला. नरसू साहेबांना म्हणाला. साहेब लगेच उत्तरले, तसं वागावं लागतं रे, फसवणूक होते. नरसू हसला. बराबर हाय. माणूस हर घडी फसतो, त्याला उमगत नाही. समोर असून बी तो उठत म्हणाला, बरं जाऊ का? झालं काम माझं. साहेबानं त्याचे हात पकडले. का चाललास? बस. तो म्हणाला, हाय मैं इथंच कायमचा, कुठंच जात नाही. पर अजून कोणीतरी आले असेल ना व, त्याचं बघायला हवं. अन हे बोलून नरसू वळाला. बाई घाईघाईनं वर आल्या. नरसू कुठे? साहेबांना म्हणाल्या. साहेब बाईंना म्हणाले, गेला तो. बाई तिथंच कोसळल्या, रडायला लागल्या. साहेबांना कळेच ना. ते उठले. पायातील कळ गेलेली. आश्चर्य वाटलं त्यांना. तिला सावरत विचारलं, काय झालं? काही चोरीला गेलं का? बाईंनी पाहिलं. काय विचारता होय? हो गेलंय. मी स्वतःच चोरीला गेली. मी मठात गेले, तिथं नमस्कार केला. अन स्वामींच्या मुखोट्यात नरसूचीच मूर्ती मला कितीतरी वेळ दिसत होती. साहेब मटकन खाली बसले. सगळं आठवलं. त्याचे बोल, म्या हाय इथंच कायमचा, समोर असून बी वळखत नाय. आपण बोललो, तुझ्यात देव आहे, मठात मंदिरात नाही. तो उत्तरला, मठात मंदिरात नांदतो, हृदयात स्पंदतो. साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला. देव असाच भेटत असतो, पण अहंपायी दिसत नाही. आपल्या अहंकारामुळे तो आपल्याला दिसत नाही. म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते. या विचारात नरसूचा चेहरा त्यांना आठवला. एकदम नरसू हे नावही विजेसमान चमकून गेलं. स्वामी म्हणायचे, मी नृसिंह भान बरे. हे जाणवता साहेबांचा बाण फुटला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अंतःकरणापासून त्यांनी हाक मारली की स्वामी. तर स्वामी भक्तांनो, असा होता हा स्वामींचा अनुभव. खरोखर डोळ्यात पाणी आणणार आहे. स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच त्यांची प्रचिती देत असतात. आता या अनुभवावरूनच बघा ना, त्या बाई स्वामी भक्त होत्या, परंतु त्यांचे मिस्टर मात्र नास्तिक होते. तरीही स्वामींनी त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलीच. आपल्या कुटुंबातील एक जरी व्यक्ती स्वामी भक्त असली तरी स्वामी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असतात. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं ते रक्षण करत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जिथे खरी भक्ती आणि श्रद्धा असते तिथे अनुभव हा येतो म्हणजे येतोच. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.